नमस्कार लाडक्या भगिनींनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एक खुशखबर आहे। लाडक्या बहिणींसाठी लवकर मिळणार आहे तिसरा हप्ता। हा पैसे कधी मिळणार आहे याची आपण तुम्हाला सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडकी बहीण योजना अंतर्गत आता तिसऱ्या टप्प्याचं वाटप सुद्धा चालू झालेलं आहे। याची अपडेट सुद्धा आता समोर आलेले आहे। लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत पोर्टलवरती 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत। या योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे। आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याची रकमेची प्रतीक्षा लागली आहे। अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सुद्धा समोर आलेली आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यामध्ये जमा करण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता लवकरच तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे अशी सुद्धा घोषणा केली आहे। आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे। तर याबाबत आपण सविस्तर व्हिडिओमध्ये यामध्ये सांगणार आहोत की ती तारीख कोणती आहे, त्या तारखेला आपले सर्व पैसे जमा होणार आहे तिसऱ्या हप्त्याचे। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे असे प्रश्न बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये चालू आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना मिळणार आहे। ज्या महिलेने बँक खाते आधारशी लिंक केलेले आहे, सीडिंग केलेले आहे, अशाच महिलांना पैसे मिळणार आहे। ज्यांचे बँक खाते DDP इनेबल आहे अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्त्याचे पैसे कधी मिळणार आहे असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये पडत आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024 रोजी जमा झाला होता। त्यानंतर आता सर्व महिलांचा तिसऱ्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार आहे याची वाटसुद्धा बघत आहे। आता महिलांना प्रतीक्षा करण्याची वेळ संपली आहे असून आता तिसऱ्या हप्त्याची तारीख आणि वेळ सुद्धा जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 15 सप्टेंबर या रोजी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान जमा होऊ शकतो असा सुद्धा माहिती आपल्यासमोर आलेली आहे, परंतु ऑफिशियल अशी वेबसाईट यावर अधिकृत माहिती दिली नाही। 15 सप्टेंबरला महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा केले जाईल असं बोललं जात आहे। त्यामुळे महिलांना तिसऱ्या हप्त्याची रकमेची वाट पाहावं लागत आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केल्यानंतर अनेक महिलांना शंका उपस्थित केली आहे की काही महिलांच्या लाडकी बहीण योजनेच्या पहिला आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याचे समजते। अशातच लाडक्या बहिणींसाठी लाभार्थ्यासाठी सर्वात आधी तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का एकदा चेक करून घ्या। नसेल तर लगेचच्या बँकमध्ये जाऊन तुमचा आधार सीडिंग आहे का ते चेक करा। ते नसेल त्यामुळे तुमचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही लगेचच्या जे काय आपली बँक आहे त्या ठिकाणी जाऊन तुमचा आधार बँकेशी लिंक आहे का एकदा चेक करून घ्या, आणि नसेल तर ते लिंक करून घ्या। त्यानंतरच तुम्हाला टोटल हे 4,500 रुपये मिळून जातील।